स्कॉर्पिओ आणि 40 बोलेरो गाड्या म्हणजे टोटल 80 गाड्या ह्या गिफ्ट म्हणून ज्या दिल्या, तर कुठून आले एवढे पैसे? कारण 40 गुणिले एक स्कॉर्पिओची किंमत 24.5 लाख रुपये आणि एक बोलेरोची किंमत 13 लाख रुपये, म्हणजे जवळजवळ 15-16 कोटी रुपये गिफ्ट म्हणून तुम्ही जिल्हाध्यक्षांना देता. आणि कुठून आला हा पैसा? कोणी दिला? अजित पवारांनी स्वतःनी दिला का त्यांच्या पक्षाने दिला? मला तर गंमत हीच वाटते की आता ह्या सगळ्या गोष्टी ईडीला दिसत नाहीत, एसीबीला दिसत नाहीत. ह्या अंजलीताईंचं कठीण आहे भाऊ. त्या राष्ट्रवादीवाल्यांच्या का मागे लागल्यात काही कळत नाही. म्हणजे आत्ता कुठे 8-8.5 करोडचा छगन भुजबळांना फटका बसला. त्यांना ते कुठला बंगला का घर का बिल्डिंग होती त्याच्यासाठी ते त्यांना 8.5 करोड मोजावे लागले, त्या जमीन मालकाला द्यावं लागले. त्याच्यानंतर आता अजित पवार साहेबांनी 15-16 करोड कुठून आणले? म्हणजे ज्या त्यांनी कार्यकर्त्यांना गाड्या दिल्या, स्कॉर्पिओ आणि बोलेरो वगैरे, तर 40 आणि 80 गाड्या जवळपास वाटल्याची चर्चा आहे. तर त्यांचा प्रश्न आहे की हे 15-16 करोड कुठून आले आणि यात ACB आणि ईडीने लक्ष घालायला पाहिजे. सरळ आहे, 15-16 करोड त्यांच्यासाठी काय आहे? 15-16 रुपये इतकी रक्कम आहे ती. हे काय तुमचं आमचं अकाउंट आहे का हो, की 1 करोड जमा करताना आयुष्य चाललं जाईल? चपला घासतील पण 1 करोड रुपये जमा होत नाही. 1 करोड 1 लाख रुपये जमा होत नाही. परंतु त्यांच्यासाठी 15-16 करोड हे अगदी 15-16 रुपयाप्रमाणे आहे. म्हणजे 15-16 अरब वगैरे म्हटलं तरी फार काही त्यांच्या पायाखालची जमीन हलणार नाही, इतपत हे आकडे असतात. तर त्यांनी जे काय आता केलं आहे ती कोणती कृती वगैरे असं काही नाही आहे. 40 आणि 80 गाड्या वगैरे दिल्या, किंवा आता त्यांच्याकडे जे जिल्हाध्यक्ष आहे त्यांच्या सोबत आलेले, मुळात त्यांचा कुठला पक्ष आहे की नाही आहे हे जनतेला भ्रम आहे. शरद पवार साहेबांकडून ते फुटून आले का त्यांना पाठवले, एक जथ्था पाठवला पहिला, यात भ्रम आहे. शिवाय हे सगळं जे आहे हे कशासाठी होते हे जनतेला माहिती आहे, ईडीला माहिती आहे, ACBला माहिती, सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पवार साहेबांना माहिती आहे. एकंदर सिंचन घोटाळा जो होता तो किती मोठा होता, किती रुपयाचा होता, आणि त्या घोटाळ्यातून वाचण्यासाठी, तो भ्रष्टाचार जो झालेला आहे तो पैसा हजम करण्यासाठी आत्ता पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस सोडून BJPला जॉईन झाले. त्यांच्याकडे हा एवढाचा पैसा काय, करोडो अरबो खरबो रुपये पडलेले आहेत. राहिला ईडीला दिसत नाही का, ACBला दिसत नाही का? ती लोक डोळे बंद करून झोपलेले आहेत. त्यांना छू म्हटलं तरच ते धावतात, कोणावर नाही तर धावत नाही. अगदी केंद्राच्या ताब्यात असलेली ईडी ही सर्वत्र अशीच वापरली जाते, आणि ईडीमधले जे मोठमोठे अधिकारी आहेत ते अक्षरशः कुत्र्याच्या भूमिकेत आहे. छू म्हटलं सरकारनं तर जायचं, नाही तर नाही जायचं. आज जवळजवळ जेवढे काही ईडीने छापे मारलेले आहेत त्यात 94-95% छापे हे फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यावर आहे, BJPवर नाही आहे. याचा सरळ अर्थ आहे. राहिला शेवटचा मुद्दा की हा अशा लोकांना ही जनता निवडून का देते? तर अजित पवार साहेब 1,72,000 इतक्या मताधिक्याने महाराष्ट्रात सर्वात जास्त मतदान त्यांना झालेलं आहे, आणि ते अशा भरघोस मतदानातून निवडून आलेले आमदार आहेत. उपमुख्यमंत्रीपद म्हणजे हे तर त्यांच्यासाठी कीच गली में खसखस आहे. ते तर त्यांना असं सहज मिळतं, कधीही मिळतं, सकाळी पहाटे गेले तरी मिळतं. राहिलं त्यांच्या कृती ते मुतणं असो, अजून काही असो, किंवा ते PhD वगैरे करून काय करणार आहे वगैरे असो, त्यांच्या भाईच आता ही जनता आणि हे सगळं बोलणं याला काही अर्थ उरलेला नाही. ते अक्षरशः म्हणजे 7व्या आसमानावर आहे. त्यांना हे खालचं जग जे आहे महाराष्ट्रातलं, हे अक्षरशः माणसंसुद्धा मुंग्यावडी दिसायला लागली. दुःख याचं आहे की अशा वृत्तीच्या व्यक्तीला महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिलं जातं. हे जे तिथले मतदार आहेत त्या मतदारसंघातले, ते अशा माणसाला महाराष्ट्राच्या बोकांडी बसवतात ज्याला काहीच पडलेलं नाही आहे महाराष्ट्राचं.
आणि तो माणूस उपमुख्यमंत्री होतो. यापेक्षा दुर्दैव काय असलं पाहिजे. नवलाईच्या काहीच गोष्टी नाही याच्यामध्ये. महाराष्ट्रातले असो नाही तर भारतातले असो, पक्ष हा असो नाही तर तो असो, पक्षांची नावं वेगळी असतात, नेत्यांचे चेहरे वेगळे असतात, पण मुख्य ध्येय त्यांचं एकच असतं, तो भ्रष्टाचार. असा कोणता नेता आहे ज्याचं जे प्रॉपर्टी आहे ती वाढली नाही? हां, 1% आपण म्हणू शकतो किंवा 100त एखाद माणूस असू शकतो. असं नाही की सगळेच आमदार भ्रष्ट आहे, परंतु 99.99% हे राजकारणातली लोक आणि हे पक्ष भ्रष्ट आहेत. हे सरकारात येतात ते केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी येतात, पैसा कमवण्यासाठी येतात. बाकी ह्या ज्या सगळ्या विकासाच्या, महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या ह्या सगळ्या वल्गना असतात, त्याला काही अर्थ नसतो. हे फक्त मतं मिळवण्यासाठी, लोकांना मूर्ख बनवण्यासाठी हे सगळे टूल्स वापरले जातात. हे किती पक्षाचं, वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षाचं सरकार बनू द्या, विचारधारा जरी वेगळी असली तर मुख्य ध्येय आहे भ्रष्टाचार आणि तो सर्वांचं एक आहे. त्यामुळे ह्यात सगळं काहीच नवल नाही. तेव्हा अजित पवार साहेबांना जास्त प्रश्न विचारू नका. तसे तुम्ही 1000 प्रश्न विचारले तर ते विचलितही होत नाही, ते फक्त बोलत असतात, ते ऐकत नाही. तर मित्रांनो, हे समजून घेण्याची गोष्ट आहे. यापुढेही आपण असंच भरघोस मताने अशाच भ्रष्ट नेत्यांना निवडून देणार का, हे फक्त आपल्या मनाला विचारा. आजही आपण चित्र बघतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्या भ्रष्ट नेत्यांच्या मागे शेतकऱ्यांच्या मुलांची आणि शेतकऱ्यांची गर्दी आहे. शेतकऱ्यांना सर्वाधिक बर्बाद केलं असेल तर ह्या सत्तेत आलेल्या पक्षांनी किंवा विरोधी पक्षांनी मिळून बर्बाद केलेलं आहे, आणि तरी तुम्ही त्यांच्या मागे त्यांचा जयजयकार करत फिरता. त्यामुळे अकला आपल्यालाच नाही, आपल्याच अकला नेत्यांच्या आणि पक्षांच्या ऑफिसमध्ये गहाण टाकलेल्या आहेत. त्यामुळे हे नेते निवडून येणार, हे असाच भ्रष्टाचार करणार, हे असेच लोकांना आमिष देऊन, बोलेरो देऊन, स्कॉर्पिओ देऊन हँडल करणार आणि आपण होत राहणार.